नमस्कार. आपल्या कलाविष्कार इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. खरं तर बळीराजाला शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, परंतु आज जर आपण या शेतकऱ्याची बळीराजाची अवस्था पाहिली, शेतमालाला मिळणारा भाव बघितला तर एकंदरीत शेतीसाठी लागणारा खर्च, त्या खर्चाच्या माध्यमातून मिळणारं उत्पादन आणि त्या उत्पादनाला मिळणारा भाव याचा जर आपण समीकरण आखण्याचा विचार केला तर खऱ्या अर्थाने आज शेतकऱ्यावरती वाईट परिस्थिती आलेली आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून चांदवड शहरामध्ये कांदा उत्पादक शेतकरी असेल, मका उत्पादक शेतकरी असेल, मोठ्या प्रमाणावरती उपोषणासाठी बसत आहेत. आमरण स्वरूपाचे उपोषण ते करतायत. माझी सरकार मायबापला विनंती आहे, आपण राजकीय आणि पक्षीय जोडे बाजूला ठेवू, शेतकऱ्यासाठी, मायबाप गोरगरीब कष्टकऱ्यासाठी एकदा एकत्र या आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य असा हमीभाव द्या. शेतकऱ्याचं म्हणणं जाणून घ्या आणि शेतकऱ्याला न्याय जर आपण देऊ शकला तर खऱ्या अर्थाने हे बळीराजाचं राज्य आहे असं आपण म्हणू शकतो. अन्यथा हे बळीराजाचं राज्य नाही. ज्या छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये या कष्टकऱ्यासाठी, शेतकऱ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही शेतीचे धोरणं अवलंबले होते, त्याच महाराष्ट्राचे आपण रहिवासी आहोत. ही गोष्ट लक्षामध्ये घेऊन आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन बळीराजाला वाचवण्याची कृपा करावी. आज त्याच्यावरती जी आलेली वाईट वेळ आहे, ती वाईट वेळ दूर करून त्याच्या डोळ्यातलं अश्रू पुसून त्याच्या चेहऱ्यावरती हसू फुलवण्याचं काम, तेव्हा खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र, शेतकऱ्याचा महाराष्ट्र, हा देश कृषीप्रधान देश आहे.